इचलकरंजीला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम जलद गतीनं करण्याची मागणी महाविकास आघाडीनं केली आहे। या मागणीसाठी शिष्टमंडळानं महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेतली। यावेळी ठेकेदार वारंवार काम बंद ठेवत असून प्रशासनही त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी केला। दरम्यान 20 फेब्रुवारीपर्यंत इचलकरंजीतील जलवाहिनी बदलण्याचं काम पूर्ण करण्याची ग्वाही प्रशासनानं दिली। त्यावर हे काम पूर्ण होण्यासाठी प्रशासन आणि मक्तेदारावर दबाव आणण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो। या योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम दीर्घ काळापासून सुरू आहे, परंतु वेळेत काम पूर्ण होत नसल्यानं शहराचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होतोय, तर रस्ता उकरल्यानं वाहतुकीची समस्या भेडसावतीये। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं उपायुक्त काटकर यांची भेट घेतली। यावेळी ठेकेदाराला राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ असल्यानं तो मनमानी पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप शशांक बावस्कर यांनी केला। त्यावर दिवाळी आणि निवडणुकीच्या काळात प्रशासनानं काम थांबवल्याचा खुलासा ठेकेदारानं केल्यानं अधिकारी कोंडीत सापडले। अखेर उपायुक्त काटकर यांनी समन्वय साधत वृक्ष तोडण्यास उशीर झाल्यानं प्रारंभिक कामात अडथळा निर्माण झालाय। सध्या रस्त्याचं पॅचवर्क सुरू असून जलवाहिनी टाकण्याचं काम 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही दिली। हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदारावर दबाव आणण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी संजय कांबळे, सयाजी चव्हाण, प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे, राजू अलासे, सदा मलाबादे उपस्थित होते।